पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मी पणाचा वियोगू. श्रीराम. मंडळी, या श्लोकामध्ये समर्थांनी मनाला हळुवारपणे अशा प्रकारचा बोध केलेला आहे. समर्थ म्हणतात, हे मना, तू विचार करून बघ, भगवंत हा तुझ्यापासून लांब आहे का? भगवंत आणि आपल्यामध्ये दुरावा आहे का? याचा जर विचार केला तर समर्थ म्हणतात, आपल्याजवळ जितका देव आहे तेवढा आपल्याजवळ दुसरं कोणच नाही. जी जितकी देवाची आणि आपली जवळीक आहे, या संसारामध्ये जीवाची आणि इतर कोणाचीही तेवढी जवळीक नाही. किती जरी जवळचं नातं आपलं असलं कोणाशी, तरी देवाचं आणि आपलं नातं जेवढं जवळचं आहे तेवढं कोणाचंच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे. हे म्हणा, तू विचार कर की सतत कायम तिन्ही त्रिकाळ हा परमात्मा भगवंत श्रीराम तुझ्या सन्निध म्हणजे अतिशय जवळ आहे. परंतु जवळ असला तरी त्याचा आपल्याला अनुभव येत नाही, म्हणजेच एका अर्थाने त्याची आपली भेट होत नाही. याकरता ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे की अविट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. जवळी आहे परी भेटेना ही तर जीवाची शोकांतिका आहे. माणसाला आजकाल जर आपण बघायला गेलो तर जे जवळचे आहेत ते लांब झालेले आहेत आणि लांबचे अतिशय जवळ झालेले आहेत. बघा, आजकाल परिस्थिती बरोबर अशीच आहे व्यवहारामध्ये. सकाळी उठल्या उठल्या घरातल्या माणसानं कोण गुड मॉर्निंग म्हणतं का? तोंडासमोर असणाऱ्याला, दिसणाऱ्याला कोण म्हणत नाही. पण मेसेजवरती, मोबाईलवरती सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेज 400-500 किलोमीटर लांब असणाऱ्या मित्रमैत्रिणी म्हणा किंवा नातेवाईक कोण जे असतील त्यांचे गुड मॉर्निंगचे मेसेज मोबाईलवरती येतात. त्यांना आपण गुड मॉर्निंग विश करतोय. म्हणजे काय, जे जवळ आहे ते लांब झालंय आणि लांबचं जे काल्पनिक आहे, आभासी आहे, ते आज आपल्या जवळ झालेलं आहे. आणि खरं दुःखाचं कारण मनुष्याचे जे आहे ते हेच आहे. ज्याला खरंच जवळ मानायला पाहिजे त्याला आपण जवळ मानत नाही, आणि जे आपल्या उपयोगाचं नाही, ज्याच्याशी आपला तसा अर्थार्थी काही संबंध येत नाही, कधी कोणचा व्यवहार ज्यांच्याशी आपला काही घडत नाही, त्याला आपण जवळचं मानतो. ते आपल्या जवळचे झालेले आहेत. यालाच आभासी जग म्हणतात. बरोबर अध्यात्माच्या विचारानं बघितलं तर हीच प्रक्रिया जीवामध्ये आहे. संसार हा जीवापासून अतिशय लांब आहे, परंतु त्या जीवाला तो अतिशय जवळचा वाटतो. आणि जो जवळ असणारा परमात्मा आहे, अखंड आपली काळजी घेणारा आहे, अखंड आपलं रक्षण करणारा आहे, तो परमात्मा आपल्याला कधीच जवळचा वाटला नाही आतापर्यंत. कुणाला वाटला? आपण कधी असा विचार केलाय की तो माझ्या किती जवळ आहे? तो जवळ आहे म्हणून तर आपण व्यवस्थित आहोत. एखाद्या सकाळी जर त्याने असं ठरवलं की याच्यापासून आपण थोडं लांब निघून जाऊया, असं ठरवलं तर सकाळी काय होईल? 7, 8, 8:30 पर्यंत आपल्या रानामध्ये लोकांची गर्दी जमेल. कोण बांबू आणतील, कोण सुतळी आणतील, कोण पांढरं कापड आणतील, हार गुलाल ही सगळी जुळवाजुळव माणसं करतील. का? तर देव त्याच्या जवळून लांब निघून गेला. याचा अर्थ तो इतका जवळ आहे की अखंडपणाने आपल्याला थोपटून तो त्या ठिकाणी आपलं रक्षण करत असतो. म्हणून त्या परमात्म्याची जवळीक ही मनुष्यानं अनुभवली पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे, आणि अनुभवातून ही गोष्ट आपल्याला आनंददायक ठरत असते. वस्तू आपल्या जवळ किती आहे यापेक्षा त्याचा अनुभव किती आपण घेतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. कल्पना अशी करा की आपण बसमधून प्रवास करतोय किंवा रेल्वेमधून प्रवास करतोय. एखादा अनोळखी व्यक्ती आपल्या किती खेटून बसलेला असतो. आपल्याला अगदी गर्दी असेल तर एकमेकाला चिकटून अगदी अंगाला अंग घासून आपण बसलेला असतो, पण तरी त्याची ना आपली जवळीक असते का? तो कोण आहे आपल्याला माहिती नाही, आपण कोण आहे त्याला माहिती नाही, तो कुठल्या जातीचा आहे, आपण कुठल्या जातीचा आहे,
तो किती शिकलेला आहे, आपण काय करतोय, त्याचा व्यवहार काय, आपण कुठे निघालोय, काही माहिती नाही. जवळीक म्हणावी तर अगदी अंगाला अंग घासून आपण चिकटून बसलेलो असतो, तरी सुद्धा त्याची ना आपली तशी जवळीक नसते. त्याला काय म्हणतात, जवळ असून त्याची जवळीक नाही. तसंच परमात्मा सुद्धा इतक्या आपल्या जवळ आहे, आपण त्याला आपण समजून घेत नाही, त्याचा अनुभव आपल्याला नसतो, म्हणून तो लांब वाटतो. समर्थ म्हणतात, पहिल्यांदा हा मना विचार कर की देव हा सतत तुझ्या जवळ अखंडपणानं तुझ्या सान्निध्यात आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे. मना सज्जना सत्य शोधून पाहे. हे मना सज्जना, शहाण्या, जरा बुद्धिमान आहेस तू, तुला बरं वाईट कळतंय, तेव्हा तू विचार करून बघ ना, सत्य काय आहे, खरं काय आहे ते विचार कर, खऱ्याचा स्वीकार कर, आणि जे खोटं आहे त्या खोट्याला बाजूला ठेव. मना सज्जना सत्य शोधून पाहे. आणि सत्य काय असेल तर हेच सत्य आहे की सदा सर्वदा देव सन्निध आहे, हे सत्य आहे. मग मनामध्ये शंका अशी येईल की मग तो राम आपल्याला भेटत का नाही, त्याची कधी आपली गाठ का पडत नाही, तो आपली त्या ठिकाणी चौकशी करत नाही, आपल्याशी बोलत नाही, असं कसं काय? पण हे म्हणणंच चुकीचं आहे, ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. समर्थ म्हणतात, अखंडित भेटी रघुराज योगू. त्याची अखंडच भेट आपल्याला आहे, म्हणजे त्याच्या आणि आपल्या भेटीमध्ये व्यत्ययच नाही आहे. अर्ध क्षणाचा सुद्धा व्यत्यय त्याच्या आणि जीवाच्या भेटीमध्ये नाही आहे, इतकी त्याची अखंड भेट आहे. फक्त गंमत अशी होते, आपल्याकडे एक म्हण आहे की अतिपरिचयात अवज्ञा. म्हणजे सतत जो माणूस आपल्या जवळ असतो, सतत ज्याची गाठ पडत असते, त्याच्याबद्दल आपल्या मनात एक प्रकारचा अनादर असतो, त्याच्याबद्दल कुतूहल नसतंय, त्याच्याबद्दल फारसं असं एक आकर्षण म्हणतात ते नसतंय. कधीतरी भेटणारा, कधीतरी गाठ पडणारा जो व्यक्ती असतो, त्याच्याबद्दल मात्र एक वेगळी उत्कंठा असते म्हणा, त्याची एक आकर्षण असतं त्याच्याबद्दल, हे असं आहे. म्हणून परमात्मा हा अखंड आपल्याजवळ आहे, म्हणून त्याचा आपल्याला अस्तित्वाची जाणीव आपल्याला वाटत नाही, किंवा त्याचा आपण विचार करत नाही, किंवा ती भावना आपण मनामध्ये निर्माण करत नाही. परंतु तो अखंडित भेटी, त्याची अखंड आपल्याशी भेट झालेली आहे, तो अखंड आपल्याला भेटून आहे, त्याचा योग आपल्याला सतत अशा प्रकारचा झालेला आहे. परंतु योग असताना वियोग का जाणवतो, तर तो वियोगाचं कारण आहे मीपणा, अहंकार, अभिमान, त्याला जे म्हणतो आपण अनेक नावं आहेत. हे सगळं त्या परमात्म्याच्या आणि आपल्यामध्ये दुरावा निर्माण करणारे व्यत्यय आहे. समर्थ म्हणतात, मना सांनिळे मीपणाचा वियोगू. हे म्हणा, मीपणा हा जो आहे तोच खरा वियोग देवामध्ये आणि आपल्यामध्ये आहे. म्हणजे काय, तर मनुष्याला असं वाटतं नेहमी की मी अमुक एक आहे, मी अमुक करणार आहे, मी अमुक केलं, मी हे करणार, मी ते करणार, मी असा, मी तसा, सतत मीचाच विचार मनुष्य करतो. पण हे कोणामुळं मी करतोय, किंवा कोणामुळं हे सगळं चाललेलं आहे, आज सकाळी मी व्यवस्थित झोपेतून कोणामुळं उठलो, याचा विचार मनुष्य करत नाही. त्याने असा विचार केला पाहिजे की सकाळी आपल्याला जाग आली, त्या श्रीरामानं आपल्याला व्यवस्थित जागं केलं म्हणून आपल्याला जाग आली, असा कधी मनुष्य विचार करत नाही. तिथंपासून ते रात्री अंथरुणावरती पडेपर्यंत किंवा झोप लागेपर्यंत या सगळ्या क्रिया श्रीराम आपल्याकडून करून घेतो, आणि तो करता आहे असा जर भाव मनामध्ये ठेवला तर मग मीपणा जो आहे तो गळून पडतो, आणि त्या रामामध्ये आणि आपल्यामध्ये असणारा जो वियोग आहे, म्हणजे दुरावा आहे, तो दुरावा आपोआप नष्ट होतो, आणि मग एकमेकाबद्दल प्रीतिभाव निर्माण होतो. मनुष्य किती जवळ आहे एकमेकाच्या याला फार महत्त्व नाही, प्रीतिभावाला फार महत्त्व आहे, प्रेमभावाला फार महत्त्व आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली किंवा सगळ्या संतांनी भगवंताविषयी सांगताना असं म्हटलं, जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, तुझं वाचोनी केशवा आणून आवडे. माऊली म्हणतात, तू जीवीचा जीव आहेस, जीवाचा जीव आहेस, प्रेम भावाचा भाव आहेस, आणि म्हणून तुझ्या व्यतिरिक्त ज्ञानोबराय म्हणतात की मला दुसरं काही आवडत नाही. अशा प्रकारची जी भावना आहे, याच भावनेला भगवत भक्ती असं म्हणतात.
याच भावनेला भगवत प्रेम असं म्हणतात आणि ते जर जीवाच्या ठिकाणी निर्माण झालं तर समर्थ म्हणतात की तो जीव सुखी, आनंदी, समाधानी, प्रफुल्लित अशा प्रकारचा नित्य राहू शकतो. त्यालाच नित्यानंदाची प्राप्ती असं म्हणतात. आणि तो नित्यानंद जीवाने प्राप्त करून घेण्याकरता या चिंतनाचा विचार केला पाहिजे. म्हणून समर्थाने हे चिंतन आपल्याला या श्लोकामधून सांगितलेलं आहे. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं असणारं हे चिंतन आपल्याला कसं वाटतं ते जरूर कळवा. इतरांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.